श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे परियेसी, रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारुनी सांगा वहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे एक ताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरुव्रते विन्वित. कर जोडुनी गुरुसी विन्वितसे भक्तिसी. आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी चरणस्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांसी मंत्र उपदेशी. पतिभक्ती विनेत्यासी उपदेशासी देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी. पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे एकता गुरुवचन विन्वित असे करजोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागली चरणासी करुणावचने करोनिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्ध देव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य कडे राणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवून पुनरपि युद्धा पाठवित. इंद्र ब्रजे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जाओनी वेगवत्र शुक्राचार्या धरोण्याण. स्वामीचे वचन ऐकून नंदी गेला ठाकून. होता शुक्र तपस्थानी मुखी धरिला नंदिनी. नंदी नेत शिवापासी आकांत वर्तला दैत्यासी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्त्य सिंधू चियापरी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघूनी गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्धव. नाव पावला भार्गव पुनसंजीवनी जपेतो. इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्य जनांसी. त्यासे विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्यांचे दैव कैसे शुक्रा सारिका गुरुविशेषी. देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी. तैसा तू नव्हेस आम्हासी आम्हा ते का उपेक्षिसी. देव गुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करिसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नवे जाणा. ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रासी यासी एक तू उपायासी. षटकर्णी करावे मंत्रासी सामर्थ्य राहिले शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी करुण त्वरेसी. मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करोनिया. आपुला पुत्र कच असे त्याते पाठव विद्याभ्यासे. मंत्र शिकेल आहे कैसी संजीवनी अवधारा. कचाते आणुनी बुद्धियुक्ती सांगत असे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्राधिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा. शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसत असे वेगी कवन कोठूने आलासे. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकली थोर. विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सवेची. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरुणी. तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. पोलोणी ऐसे कवन वचन विन्वितसे करजोडून. शुक्र कन्या जवळी येऊन पितया लागी विन्वित. पितयासी म्हणे देवयाणी विप्रभला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयाणी करी चिंतन ऐसा पती व्हाया म्हणी.
ऐसी वासना धरुणी पितया ते विनवणी. शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्यासंगी. ऐसा विद्याभ्यास करीता दैत्य कुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपट वेशे करोनी. शिकोणी या विद्येसी जाऊनी शिकविल देवांसी. पुढे होईल आम्हासी तेने मणी चिंतावले. काळक्रमिता एके दिवशी कच पाठविला संमिधांसी. दैत्य जाती साह्येसी तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेसी दैत्य मारिले कचासी. समिधा घेऊनी घरासी दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्यांची कन्या पितयासी परममान्या. पितयासी विनवी धन्या कच कैसा नाही आला. कच आलिया वाचुनी भोजनन करी देवयानी. ऐसे एकता निर्वाणी शुक्राचार्य चिंतावला. ज्ञानी पाहे मानसी मृत्यू झाला असे तयासी. मंत्र जपुनी संजीवनीसी करीत घरी आणिला. आणिक होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष. केला होता वनवास पुनरपि तयासी वधी येले. मागोती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी. दाही दिशा टाकून आले घरा नूरपती. दिवस गेला अस्तमानी पुसतसे देवयानी. कच न दिसे म्हणून पितया ते विनवी. कच माझा प्राण सखा ना आणीशी जरी खाई न विखा. दावी मज तयाचे मुखा म्हणून प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत तेने शुक्र ज्ञाने पाहत. छिन्न भिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. धन्य मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात त्वरित. देवयानी संतोषत पिता याते आलिंगिती. दैत्य मनी विचार करीती काय केल्यान मरे म्हणती. गुरु कन्येसी याची प्रीती म्हणून गुरु वाचवितो. आता उपाय करू यासी उदयिक येईल एकादशी. मारुनी मिळवू पानेसी गुरुमुखी पाजावे. ऐशी निगुती करोनी आली एकादशी दिनी. कचा ते बाहेर नेओनी मारते जहाले दैत्य शिष्य. प्राशन करविती गुरुसी मिळवूनी या मध्यरसी. स्निग्ध मिळवूनी या बहुअसी शुक्र गुरुसी देत झाले. मागुती पुसे देवयानी पितया ते विनवणी. कचासी आणि म्हणोनी रुदन करी आक्रोशे. शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी. खेद करीतसे म्हणी कन्या लोभे करोनिया. विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला आपुले देही. संदेह पडला शुक्रासी पाही कैसे करावे म्हणून. कन्येसी म्हणे शुक्र देखा कच न ये आता एका. माझे उदरी असे निका कैसा काढू तयासी. यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियेसी. काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसतसे. पितया विनवी देवयानी अभिलाषा होता माझे मनी. भार्या त्याची होऊनी दोघे राहू तुझपासी. हाची भावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती. न उठे जरी पुढती तरी प्राण त्यागीन. संदेह पडला शुक्रासी बोधिता झाला कन्येसी. त्यास उठविता आपणासी मृत्यू होईल अवधारी. कन्या म्हणे पितयासी सकळा तू वाचविसी. आपला प्राण जाईल म्हणसी हे आश्चर्य वाटतसे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी. मज वाचोनी नेने कोणी माते कोण उठविल. मंत्र सांगो नये कवणा षटकरणी होता जाईल गुणा. कचा करिता माझा प्राण जाईल देखा अवधारी. न एके कन्या देवयानी पित्याचे चरण धरोनी. विनवी तसे कर जोडून मंत्र आपणा ते शिकवावा. कचासी तू सजीव करी तुझ येईल मृत्यू जरी. मी मंत्र जपोनी निर्धारी सजीव करीन तुझ लागी. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी. दोष असता परिययसी वेदशास्त्र संमत असे. स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती. सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ्य जाईल. पितयासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपून. प्राण जातो म्हणून मुच्छारगत पडली ते. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून तिसी आलिंगिती. मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा. आपुल्या पोटी कच होता तोही होय एकता. मंत्र जहाला षटकर्णता मग जपला कचा निमित्त. शुक्राचे पोटातून कच निघाला फोडून. मंत्र जपेती देवयानी
पितयाते उठविली. 3 वेळा मंत्र जपता, कचे पाठ केली तत्वता. संतोष करी मनी बहुता, कार्य साधले म्हणून. शुक्राचार्या ते नमुनी, कच विणवी कर जोडून. माते दैत्य मारिती म्हणून, निरोप द्यावा मज लागी. स्वामी चेनी विद्या शिकलो, तुझे कृपेने पूर्ण जहालो. देव कार्यार्थ संतोषलो, म्हणून चरणी लागला. शुक्राचार्य हर्षोनी, निरोप दिधला त्या लागून. पदर धरी देवयानी, पती भावे म्हणून. तुते मारिले 3 वेळी, मी वाचविले त्या काळी. विद्या शिकलासी पित्याजवळी, अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे एक बाळी, गुरुकन्या भगिनी बोली. तुवा आमुते वाचविले, माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणासी, दूषण ठेवितील सर्व ऋषी. भगिनी तू आमुची होसी, कैसी वरू म्हणे तू. देवयानी कोपोनी, शाप दिधला ते क्षणी. वृथा विद्या होईल माणी, समस्त विसरे तात्काळी. माझे अंतकरणीची आशा, वृथा केली निराशा. विद्या न ये तुझ लवलेशा, म्हणून शाप दिधला. कच म्हणे तियेसी, वाया शापिले आम्हासी. पुरुष वरील तुझसी, ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून, पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी, कच गेला निघून. संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवन नव्हेची. शुक्राचा संजीवनी मंत्र, कामा न ये झाला अपात्र. स्त्रियांचे न सांगावा मंत्र, म्हणून श्रीगुरु निरूपिती. स्त्रिया लागी पती सेवा, याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतोपवास करावा, गुरुपुरुष निरोपानी. सावित्री विनवी श्रीगुरुसी, व्रत आचरले बरुवसी. तुझे वाक्य आम्हासी, व्रत एखादे निरोपावे. तुझवरी माझा विश्वास, तुझ वाचोनी नेनू आणिकास. व्रत तुझी आम्हास, व्रत तुझी चरणसेवा. भक्ती राहे तुझे चरणी, ऐसा निरोप द्यावा म्हणून लागली चरणी. कृपा करी म्हणूनिया, श्री गुरु म्हणती तियेसी. सांगेन तुझ व्रतयेसी, स्थिर होय अहेवपणासी. राज्य पावे तुझा पती, दंपत्य विनवी श्री गुरुसी. तुझे वाक्य कारण आम्हासी, जैसा तू निरोप देसी. तेने रीती राहाते, जो गुरुवाक्य न करी. तो पडे रौरव घोरी, तुझे वाक्य आम्हा शिरी. म्हणून चरणी लागला. भक्तवत्सल श्री गुरुनाथ, सांगता झाला अतिप्रित. विस्तारोनी समर्थ, व्रततिसी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु म्हणती कौतुका. एकताती दंपत्तिनिका, अतिप्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयासी, सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सुतासी, व्रत बर्वे निरोपावे. सुत म्हणे ऋषीश्वरा, व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषा बरा, व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत, निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता वरित, सकाळभिष्ट पाविचे. संसार सागरात विषयातुरा आचरत, तेही पूजिता पूर्ण भक्त. त्यासे ईश्वर प्रसन्न होय, विरक्त अथवा संसारात. विषयातुर आसक्त, जे पूजिती पूर्ण भक्त. त्यासे ईश्वर प्रसन्न होय, तेने पाविजे पैल पार. ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गावपर्ण अधिकार, त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे एक, सोमवार व्रतनायक. ईश्वराचरण करा विवेक, सकाळभिष्टे पाविजे. नक्त भोजन उपवासी, जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेसी, विधिपूर्वक सकळीक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी, सुवासिनी कन्याकुमारी. भ्रतुर्विण विधवा नारी, व्रत करावे अवधारा. याचे पूर्वीला आख्यान, सांगेन एका अतिगहन. एकता करी पावन, सकाळसही परियेसा. स्कंद पुराणींची कथा, सर्व साध्यंत एका. पुरे युगी आर्यावर्तका, राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी, धर्मात्मा राजा परियेसी. धर्ममार्ग आचरे हर्षी, अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्य त्याने केली, सकल संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकली, पराक्रमे करोनिया. सहपत्नी धर्म करीती, पुत्र काम्ये शिवाप्रती. ऐसा किती काळक्रमिती, कन्या झाली तहाते.
अतिसुंदर सुलक्षण पार्वती रूपा समान, तेज फाके सूर्यकिरण अति लावण्य न वर्णावे. वर्णावया जातकासी बोलाविले ज्योतिषी, द्विज मिळाले अपारेसी वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण नामी म्हणती जाण, उमे सारखे मांगल्यपण किंवा दमयंती स्वरूप होय. भागीरथी ऐसी रूपासी लक्ष्मी सारखी गुणराशी, ज्ञाने देव मता सरसी जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती चंद्रासमान मनःशांती, 10 सहस्र वरुषे ख्याती पतीसह राज्य करील. जातक वर्तवले तिसी राव पावला अतिहर्षी, अखिल दाणे विप्रांसी देता जहाला अवधारा. असता राव सभेसी द्विज एक परियेसी, भयन धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा. एक राया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन, 14वे वर्षी विधवापण होईल येसी जाणपा. ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येऊनी, चिंता वर्तली बहुमनी विप्र वाक्य परिसता. ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निघोनी तक्षण, सर्व दुःखाते पाऊन तळमळीत ते धवा. ऐसे बालपण क्रमिती 7 वर्षे जाती तत्वता, चिंतत होती माता पिता वराड केवी करावे. 14वे वर्षी विधवापण म्हणून बोलिला ब्राह्मण, तेने व्याकुळ अंतःकरण राजा राजपत्नीचे. कन्या खेळे राजांगणी सवे सखयाते घेऊन, बोलता ऐकेले विप्रवचन 14वे वर्षी विधवत्वा. ऐसे ऐकोनी वचन कन्या करीतसे चिंतन, वर्तता आली एक दिन तया करी ब्रह्मस्त्री देखा. या ज्ञानवल्ल्याची का पत्नी मैत्रेची म्हणून, घरी आली देखोनी चरण धरित ते धवा. भावे साष्टांग नमुनी कर संपुष्ट जोडून, विणवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर होय जेणी उपाय सांगे मज कारणी, चंचळ असे अंतःकरणी म्हणून सरणी लागली. कन्या विणवी तियेसी ऐसे व्रत सांगा आम्हासी, आम्हा जन्मी तुसी होसी व्रत सांग म्हणतसे. एकोणी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाणा, शरणा रिखावे उमा रमणा अहेवपण स्थिर होय. सोमवार परियेसी व्रत आचरी नेमीसी, पूजा करावी शिवासी उपास करुणी अवधारा. बर्वे सुस्नात होऊनी पितांबर नेसोनी, मन स्थिर करुणी पूजा करावी गौरीहरा. अभिषेके पापशया पीठ पूजिता साम्राज्य, गंधाक्षता पुण्य माल्य सौभाग्य सौख्य पाविजे. सौगंध होय धूपानी कांती पाविजे दीपदानी, भोग नैवेद्यार्पणे तांबूल दाणे लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित, अष्टैश्वर्य नांदत ईश्वर जप केलिया. होमे सर्व क्रोश पूर्ण समृद्धी होतसे जाण, करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत कन्ये करिवो निश्चित, भव आलिया दुरित परिहरती महाक्लेश. गौरीहर पूजा करीती समस्त दुरिते जाती तत्वता, एकोणी समितनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा. सोमवारचे व्रत आचरे समितीनी त्वरित, पिता देखोणी निश्चित विवाह योग्य म्हणून. राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी, जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे. विचारोनी मंत्रियासी पाठविता झाला राष्ट्रांसी, दमयंती नीळवंशी इंद्रासेनाचा कुमारक. चंद्रागदवर बसला जैसा तेज चंद्रप्रभा, बोलाविले विहा अशोभा कन्या दिघली संतोषे. राजे भूमंडलिका देखा समस्त आले वऱ्हाडिका, वराड आले अतिकौतुका महोत्साही नानापरी. नाना द्रव्यालंकार वऱ्हाडिका देईल नृपवर, अखिल दाणे देकार विप्रा लागी देता झाला. पाठवणी केली सकळिका जामात ठेविला कौतुका, कन्या स्नेह अनेका म्हणून राहाविले राजपुत्र. राजपुत्र शुश्रूरगृही स्त्रिया प्रीती अतिस्नेही, काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसी निघाला. कालिंदी म्हणे नदीसी राजपुत्र परियेसी, सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. राजपुत्र निघे नदीत सर्व निघाले लोक बहुत, विनोदे असे पाहत अतिहर्षी जलक्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका, आकांत झाला सकळिका काढा काढा म्हणतात ते. सवे दैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ,
उदकी पाहता ती तये वेळ न दिसे कोठे बुडाला. उभयतटी सैन्यातून धावत गेले राजसदन. व्यवस्था सांगती संपूर्ण जामात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत. अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला. एकोणी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तक्षणी. एक कन्या एकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणाते. राजा कन्येसी संगोहित आपण गेला धावत. राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अतिबह. सीमांतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरता अंतळा. शरण रिखालिया देह मरण कैसे न आले मज. मृत्यू 14 वर्षी जाण म्हणून धरिले तुमचे चरण. वृथा गेले व्रताचरण सोमवार शिवाचे. तव देणे अढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वळीया. अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिसी. स्मरण करी श्री गुरुसी ज्ञानवल्य पत्नीसी. सांगितले व्रत आम्हासी सौभाग्य स्थिर मनोनिया. तिची या वाक्ये करोनी तुजिली शिव भवानी. वृथा झाली माझे मन शीघ्र विणवी शिवासी. ऐसे दुःखे प्रलापत सीमंतिनी जाय रडत. गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी. पिता देखुणी नयनी धरावया गेला धावून. कन्येत आलिंगुनी दुःख करी अत्यंत. सकळ मंत्री पुरोहित सर्व सैन्य दुःख करीत. बोलाविले नावे करी त्वरित पहा म्हणती गंगेत. गंगा सकळ शोधिती न दिसे कुमार कवणे गती. शोक करीतसे सीमंती राजा संबोखी येसी. राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख. सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना कारणी. एकोणिया इंद्रसेन दुःख करी अति कहणे. भार्येसहित धावून आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळून शोक करीती दारुणी. हा हा कुमारा म्हणून उरशीर पिटताती. हा हा पुत्र ताता म्हणत राजा गडबडा असे लोळत. मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती. कोठे गेला राजसुत म्हणून सामी नीती रडत. खिन्न झाले समस्त माता पितर श्वशुरादी. कोणी स्थानी पती गेले म्हणून सीमंतिनी लोळे. ललाट हस्ते पिटले पार नाही शोकासी. सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्यजीन पती सरशी. वाचून या संसारासी वैधव्य कोण भोगील. पुसे सकळ द्विजांसी करावे की सहगमनासी. विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत दहन करावे कन्येसहित. न दिसे बुडाला गंगेत केवी सहगमन होईल. आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तववरी राखण. एकोणिया द्विजवचनी राजा कन्ये विनवितसे. ऐसे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित म्हणती. जे असेल होणार गती ब्रह्मादिका चुकेना. होणार झाली देव करणी काय कराला दुःख करोनी. ऐसे मंत्री संभोगनी राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता मंदिरा पावले दुःख करिता. इंद्रसेन अतिदुःखता न विसरे कधी पुत्र शोक. राज्य व्यापार सोडून दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्रई राज्य हिरून कपटले घेतले तयाचे. सहभार्या रायासी ठेविते झाले कारागृहासी. पुत्र शोके बहु त्यासी राज्य भोग चाडना. चित्रवर्मा राव देख कन्या ठेविली ममत्रिका. प्राण त्यजू पाहे निका लोक निंदितील म्हणून. राव म्हणे कन्येसी पुत्र नाही आमचे वंशी. कन्या एक तू आम्हासी पुत्रापरी रहाटावी. लोक निंदितील आम्हासी वैधव्य आले परियेसी. वर्ष एक क्रमिलियासी पुढे आचार करी व बाळी. पित्याचे वचन एकोणी करीतसे बहुचिंतनी. म्हणे देवा शूळ पाणी केवी माते गांजिली. ऐसे विचारुनी मानसी व्रत आचरित तत्परेसी. सोमवार उपवासासी ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार बोडला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नाग लोकचिया नारी आल्या होत्या नदीतीरी. राजकुमार आला पुरी नदी तटकी वाहत असे. देखून या नागकन्या काढी ती संतोषे करोनिया. अमृता शिंपिती आणूनिया सावध केले तयाते. कन्या मुलींनी त्यासी घेऊनी जाती तक्ष पासी. विचित्र नगर परियेसी राजपुत्र पाहत असे. पाहे पाताळ नगर रचना जैसी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्न विद्युल्ल ते परी. इंद्रनील वैंडुयर्सी मानिके मुक्ता फळांसी. महारम्य पुरी जैसी सूर्यकांती मिरवत. चंद्रकांती सरसी भूमी महाद्वारे कपाटहीनी. अनेक रत्नी नाही उपमी
एषा मंदिरा प्रवेशला. पुढे देखील सभाथूर समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्यकरी राजकुमार असंख्य सर्प दिसतात. सभेमध्ये अतिशोभित मध्ये बैसला पन्नगनाथ. जैशी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला. अनेक शतफणा दिसती जैशी विविध लखलखती. पितांबरे सज्जोती रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरवती सहस्र एका. सहस्र फणी मिरवे तक्षका ऐसे सभे बैसला असे. रूप यौवनात नागकन्या नाना परी भरणे लेवोनिया. अनेक सहस्र येवोनिया सेवा करती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक. देखोनिया राजकुमारक नमन करी साष्टांगी. तक्षक पुसे नागकन्यासी कैचा कुमारा आणिलासी. सुलक्षण दिसे कैसी कोठे होता म्हणितया. नागकन्या म्हणती त्यासी नेनो नाम याचे वंशी. वाहता आला यमुनेसी येऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी नाम कवण कवणे वंशी. काय कारणे आलासी कवण देशी वास तुझा. सांगे राजकुमार देख आम्ही भूमंडळ नायक. नैषध राजपती एका नळ नामे पुष्णश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा त्यापासून. चंद्रागत नामे आपण गेलो होतो शशुरागृहा. जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी. विधिवशे आम्हासे बुडालो नदी अवधारा. वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत. घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्वभाग्ये करून. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांची. धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे. करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी. भिवू नको म्हणोनी धैर्य तया दिधनी. शेष म्हणे रे बाळा तू आहेस मन निर्मळा. तुझे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्ष झाला निर्भरा. सांगतसे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव. वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर. ज्यापासून जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा. जो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे. तयाच्या सत्वगुणेसी विष्णू उपजला परियेसी. प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो. त्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण. उपजले असती या कारण ललय करता या नाव. धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिली लयाकरण. तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसे. पृथ्वी आपण तेजासी जो पूर्ण वायू आकाशी. तैसा पूजितसे शिवासी म्हणे राजकुमार देव. सर्वानुभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन. जो रूपे असे अतिचिंतन तो ईश्वर पूजितसे. ज्याची कथा वेद जहाले तक्षक शेष ज्याची कुंडले. त्रिनेत्री असे चंद्रमौळे तैसा शंकर पूजितसे. ऐसे ऐकोणी वचन तक्षक संतोषेला अतिगहन. राजकुमारा आलिंगुण तुष्टलो तुष्टलो म्हणतसे. तक्षक बोले तये वेळी तुझ देईन राज्य सकळ. तू राहावे पाताळी आनंदे भाग्य भोगिता. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण. पावोणी या समाधान सुखे येते राहावे. पाताळ लोकीची रचना पहावी तुवा अनुपमा. कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृत न देखते स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी. तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येते रोग पिडादी समजते. नेणती कोणी स्वप्नाव्रते ऐसे नगर माझे असे. सुखे राहावे येथेच वस्त तक्षक कुमारक सांगत. राजपुत्र असे विनवित करुणावचनी. राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाचे कुशी. भार्या 14 वर्षी शिवपूजनी रत सदा. नूतन झाले माझे पाणी ग्रहण गुंतले तेथे अंतकरण. पाहिन माता पिता चरण तेने सर्वस्व पावले. आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत. पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तक. देखिले तव चरण आपण तेने झालो धन्य धन्य. रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषेश नाना रत्ने त्यासे देत. अमृत पाजिले बहुत आत्म विधले स्त्रियेसी. कल्पवृक्षा फळे देती अपूर्व वस्तू अभारणे त्यासी. जे जे अपूर्व असे क्षिती अमूल्य वस्तू देता जहाला.
इतके देऊनी कुमारकासी तक्षक बोले परियेसी, जे जे काळी आम्हा स्मरसी तव कार्य सिद्ध पावेली. आणिक संतोषोनी चित्ती वस्त्रे वाहने मागुती, तुरंग दिथले मनुगती सवे दे कुमार आपुला. चंद्रागत कुमारासी इतके दिथले आनंदेसी, निरोप दिथला परियेसी वाहन तुरंग मनोहर. तक्षका नमुनी त्वरित वारूवरी आरूढ राजसुत, मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे जाणा. तिये स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता, निघाला बाहेर वारूसहिता नदी तटाक्षी उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमंतिनी आली स्नानासी, सवे होत्या सखी सेवेसी नदी तीरी उभी असे. सीमंतिनी म्हणे सखियासी आश्चर्य वाटे मानसी, उदकातून निघाला परियेसी असे सर्व असे नागपुत्र. राक्षस होई की वेध धरू, रूप धरिले असे नरू दिसतसे मनोहरी. तुरुंगारूढ जाहला असे, कैसे पहा हो रूप यासी जेवी सूर्यप्रकाशी. दिव्य मालांबरे कैसी सुगंध असे परिमळा, दश योजनेपर्यंत सुवास येतसे अमित. पूर्वी देखील असे रूपवंत भासे त्यासी पाहिला, स्थिर स्थिर भयभीता त्याची या पाहती स्वरूपता. आपुला पती सादृश्य म्हणता, रूप आठवी तये वेळी. राजपुत्र पाहे तियेसी म्हणे स्वरूपे माझी स्त्रियेसी. गळसरी न दिसे कंठासी हार नसे मुक्ताफळा, अवलोकितसे अंग खुन न दिसे हळदी करी कंकण. चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश्य दिसे प्राणेश्वरी, मणी विचरी मागुता रूप तिचे आठविता. तुरुंगावरुणी उतरता नदी तीरी बैसला असे, बोलावोनी तियेसी पुसतसे अति प्रेमेसी. तुझा जन्म कवणे वंशी पुरुष तुझा कोण सांगे, का कोमाईलीस बाळपणी दिससी शोके म्लान लक्षणी. सांगावे मज विस्तारून अतिस्नेहे पुसतसे, एकोणी सीमंतिनी देखा आपण न बोले लज्जे एका. सखियांचे म्हणे बालिका वृत्तांत सांगा समजता, सखिया सांगती तयासी हे सीमंतिनी नाम परियेसी. चंद्रा गदादी महर्षी चित्रवर्म्याची हे कन्या, हिचा पती अति सुंदर चंद्रागद नामे थोर. जलक्रीडा करीत फार येथे बुडाला नदीत, तेने शोक करीतीसी वैधव्य आले परियेसी. दुःख करीत 3 वर्षी लावण्य इचे हरपले, सोमव्रता वारव्रत करीत उपवास पूजादी आचरत. आज स्नानानिमित्त आली असे नदीसी, तिच्या शिशुवराची स्थिती देखा. पुत्र शोके विकळ एका, राज्य घेतले दायाधिका कारागृही घातले. या कारणे सीमंतिनी नित्य पूजी शूलपाणी, सोमवार उपोषणी म्हणून करती परियेसा. इतके सख्या सांगती मग बोले आपण सीमंती, किमर्थ पुसता आम्हा प्रती आपण कोण कर्दपरूत. गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध गंधर्व, नररूप दिसता मानव, आमुते पुसता कवण कार्य. स्नेहभावे करून पुसता तुम्ही अतिगहने, पूर्वी देखिले होते नयनी न कळे खूप म्हणत असे. आप्त भाव माझ्या मनी स्वजन तसे दिसता नयनी, नाम सांगा म्हणून आठवी रूप पतीचे. आठवोनी पतीचे रूप करी लागली अति प्रलाप, धरणी पडली ऋती पाप्त महादुःख करीत असे. तियेचे दुःख देखोनी नयनी कुमार विलोकी तटस्थपणे, मूर्त एक सावरोनी आपण दुःख करीत असे. दुःख करोनिया देखा प्रक्षाळिले आपल्या मुखा, तुही राहे म्हणे एका आमुचे नाम सिद्ध म्हणे. सीमंतिनी करिता शोक अपार जवळी आला राजकुमार, हाती धरिली सत्वर संभोगी तसे प्रेमभावे. एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या भ्रातारासी, देखील आम्ही दृष्टीसी सुखी आता असावी. तव व्रतपुण्य करून पती शीघ्र पहासी नयनी, चिंता करून नको म्हणे तृतीय दिनी भेटेल. तव पती माझा सखा प्राण तोची एका, संदेह न करीतो बालिका आपण शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून प्रकट न करी म्हणून, दुःख आठवले ऐकून सीमंतिनी बाळिकेसी. सुकल्या धारा लोचनी प्रेमे रडे स्पुंदोनी, विचार करी सीमंतिनी हाची होय मम पती. पती सारखे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी बोलता त्याची मंजूळ अति गंभीर बोलतसे. मृदुवाणी पती सरशी तैसाची बोले तो हर्षी, धरिता माझी या करासी अति मृदू लागली. माझे पतीचे लक्षण मी जाणे सर्व खुण, हाची होय माझा प्राण समस्त चिन्हे असते.
यास देखुनी नयनी धारा सुटल्या प्रेमी जीवनी नवलपरी चिरामुनी मागुती अनुपम करीत दैवहीन असे आपण कैचा पती येईल म्हणून बुडाला नदीत जाऊन मागुती कैचा भ्रांती म्हणून मेला पती मागुती येता ऐशीन ऐकली काणी कथा स्वप्न देखिले की भानता काय कळते माझे मना धूर्त होय की वेशधारा राक्षस यक्ष किंवा किंकरी कपटे प्रगटला नदीतील म्हणून कल्पना करीत असे किंवा पावला शिवव्रते ही धाडीला गिरिजा नाते संकट जाओनी आमुच्या येते मैत्री ये कारणे धाडीला ज्यास प्रसन्न शंकर त्यास कैसा दुःख विकार चिंतिले पाहिजे निर्धारे ऐसे चिंती सिमंतिनी ऐसे होता राजकुमार आरूढला वारूवर निरोप मागे प्रीतिकर श्रीमंतिनी नारीसी निघाला अश्व मनुवेगे पातला नगरा अतिशिखी वासुकी पुत्र होता संगे तया पाठवी नगराता वा जाओनी वैरियांचे इष्टती सांगा वादियासे न एकता तव बोलासे संहारीन बोलावे ऐसे वचन ऐकूनी त्वरित पावला राजभुवनी उभा राहुनी कठोर वचनी बोलतसे नराधिपतीसी चल शीघ्र कुटुंबेसी चंद्रगडाटे भेटीसी तक्षकाचे दर्शनासी केला होता पाताळी कालिंदिये नदीत बुडाला हे ऐकुणी या मात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतले इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असे जरी प्राणासी शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापोनी तक्षका सारखा मैत्र जोडला दिधले नवण नाग सहस्त्र बळा शीघ्र लागा चरण कमळा चंद्रागदाचे जाऊनी न एकाल माझ्या वचना तरी आताची घेतो प्राणा तक्षके पाठविले आपणा पारिपत्या कारणेही ऐसे वचन ऐकून शत्रु भयभीत म्हणे हीन बुद्धी केली जाणून आता शरण निघाली जरी करू बलात्कार तक्षक करील संहार लोकात होईल निंदा फार प्राण जाईला आपुला ऐसे विचारुनी मानसी बाहेर आणीती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभारणीसी सिंहासनी बैसविला सकळ विनविती त्यासी अपराध पडला आम्हासी प्राण राखा वेगेसी म्हणून चरणी लागला राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे त्यासी तुमचा पुत्र आला परियेसी वासुकी भेटी गेला होता एकोणी राव संतोषी त्यासी आठवोनी अधिक दुःखासी मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडी येईला नाग कुमरे उठविले त्यासी दुःख कासया करावे हर्षी येईल पुत्र भेटीसी वरे करोनी आताची मग राव अतिहर्षी बोलवीत मंत्री असे नगर शृंगार वयासी निरोप दिधला तयेवेळी ऐसा निरोप देऊनी भेटी निघाला आपण सकळ दायज स्वजन राणी वसा आदी करून मंत्री पुरोहितासहित निघाले लोक समजता कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कैसा आला आनंद झाला सकळीचा राव म्हणी महाहरिका पाहिन म्हणे पुत्रमुखा अति आवडीने अवधारा सर्वे वात्र ज्यांचे गजर नगर लोका संतोष थोर करिताती जय जयकार अति उल्हास करिताती ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली रायासी चंद्रागद पितयासी नमस्कारी साष्टांगी अति प्रेमी पुत्रासी आलिंगी रावत वरीसी सद्गतीत कंठेसी नेत्री सुटल्या अश्रुधारा पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळ माझा प्राण श्रमलो होतो तुझविना म्हणून सांगे दुःख आपुली माते ते आलिंगोण दुःख करीती अतिकहण बिनवीत तिये संबोखोण मज निमित्त कष्टलेसी पुत्र नवे मी तुमचा शत्रू जाओनी आपले सुखार्थी तुम्हा दुखविले की बहुते नेदीच सुख तुम्हाते आपण जाओनी पाताळी राहिलो सुखे शेषाजवळ तुम्ही कष्टलित बहुत काळी मज निमित्त अहोरात्र काष्टासरी अंतःकरण माझे असे की सत्य जाण माता जीव जैसे मेन पुत्रानिमित्त कष्ट बहुत माता पितयांचे दुःख जो नेनी तोच इष्यत मृत उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे माते विन देव देखा पुत्रासी नाही विशेखा कवण उत्तीर्ण नवे एका माता केवळ मृडानी दुःख देत जननीसी तो जाय यमपुरासी पुत्र नवे त्याचे वंशी सप्तजन्मी दरिद्री ऐसे मातेसी विनवून भेटत असे तो भाऊ बहिणी इष्ट सोय अखिल जनी प्रधाना समवेत नागरिका इतुकिया अवसरी प्रवेश केला नगराभितरी
समारंभ केला अति थोडी, पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रासी, गौरविले सम्मानेसी. वस्त्रे भूषणे रत्नेसी, इंद्रसेने अतिप्रीती. चंद्रागद सांगे पितयासी, तक्षक उपकार विस्तारेसी. प्राण वाचविला आम्हासी, द्रव्य दिधले अपार. सुंदर वस्त्रे आभारणी, दिधली होती तक्षकाणी. पिता देखुनी संतोषाणी, म्हणे धन्य तक्षक. निरोप दिधला नागपुत्रासी, बोळविले तयासी. नृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्म्याचे नगरात. राव म्हणे तये वेळी, सून माझी दैवे आगळी. तिचे धर्मे वाचला बळी, पुत्र माझा अवधारा. तिने आराधिला शंकर, तेने कंकण चुडे स्थिर. तेने वाचला माझा कुमार, सौभाग्यवती सून माझी. म्हणून पाठविले वेगेसी, लिहोनिया वर्तमानासी. चित्रवर्म रायासी, इंद्रसेन रायानी. हेर निघाले सत्वरी, चित्रवर्म्याची नगरी. व्यवस्था सांगितली कुसरी, चंद्रागद शुभवार्ता. संतोषे राजा एकोणी देहा, करिता झाला महासुखा. दान दिधले अपार एका, रत्ने भूषणे हिरांचे. इंद्रसेन राजा सत्व, पुनरपि करावया वऱ्हाड तोर. चंद्रागद बडिवार, सेना घेऊनी निघाला. महोत्साह झाला थोर, वऱ्हाड केले धुरंधर. चंद्रागद प्रीतिकर, सीमंतिनीसी भेटला. पाताळीची अमूल्य वस्तू, प्राणेश्वरीसी अर्पित. पाजिता झाला अमृत, महानंद प्रवर्तना. कल्पवृक्ष फळ देखा, वोनी दोषविला नायका. अमूल्य वस्त्राभरणी देखा, दश योजने तेज पाके. ऐसा उत्साह विवाह केला, आपुले पूर्वीसी निघाला. सीमंतिनीचे वैभवाला, जोडा नसे त्रिभुवनी. मज जाऊनी नगरासी, राज्य स्थापिला पुत्रासी. 10 सहस्त्र पूर्ण वर्षी, राज्य केले चंद्रागदे. सीमंतिनी परिवेत्रासी, उपवास सोमवारासी. पूजिले गौरीहारासी, म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे होत, म्हणून सांगे श्री गुरुनाथ. एक सुवासिनी म्हणत, अतिप्रीती निरोपिले. ऐसे करीबो आता व्रत, तुडे कंकणे अखंडित. कन्या पुत्र होती बहुत, आमुचे वाक्य अवधारी. दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुमची चरणसेवा आम्हासी. पुरविती मनोरथासी, आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक, तुझ वाचोनी नेने आणिक. तव स्मरण मात्रे ऐसे निक, म्हणून चरणी लागती. श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे निरोपे करायसी. व्रत आचरा सोमवारासी, तेची सेवा आम्हा पावे. निरप घेऊन श्री गुरुचा, निम धरिला सोमवाराचा. भेटी लागी तयाच्या, माता पिता पावली. एकोणिया कन्यापुत्र वार्ता, संतोषली त्याची माता. द्रव्य वेचिले अपरिमिता, समाराधान ब्रह्मणाचा. पूजा करीती श्री गुरुसी, आनंद अतिमानसी. समारंभ दिवनिशी, बहुत करीती भक्तीने. ऐशा परिवंदोनी, श्री गुरुचा निरोप घेऊन. गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चहुराष्ट्री. पुढे त्या दंपतीसी, 5 पुत्र शतायुषी. झाले आशीर्वादेसी गुरुरायाच्या. प्रतिवर्षी दर्शनासी, दंपती येती भक्तीसी. ऐसे शिष्य परी येसी, श्री गुरुचे महात्मा. ऐसे श्री गुरुचरित्र, सिद्ध सांगे पवित्र. नामधारक अतिप्रीती, एक तसे अवधारा. गंगाधराचा कुमर, सरस्वती विनवी गुरुकिंकर. स्वामी माझा पारंपार, श्री नृसिंह सरस्वती. ऐसा वरद मूर्ती देखा, सकळ जन तुम्ही एका. प्रसन्न होईल तात्काळिका, न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणावयासी, उपमा द्यावी कायसी. मनगटीचे कंकणासी, आरसा कायसा पाहिजे. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी, प्रमाण कासया परियेसी. ख्याती असे भूमंडळासी, कीर्ती श्री गुरुरयाती. एका हो जन समस्त, सांगतो मी उत्तम होत. सेवा करिता श्री गुरुनाथ, त्वरित होय मनकामना. अमृताची आरवटी, घातली असे गोमटी. पाण कराहो तुम्ही घोटी, धरणीवरी सकळीता. श्री गुरुचरित्र कामधेनु, एकता होय पतित पावनी. नाम ज्याचे कामधेनु, तो चिंतिले पुरविता. इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात. पंच श्रीतज्ञ अध्यायात कथासागर सांगितली. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिन्याख्यान नाम पंचत्रिशोऽध्याय.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.